आज माहीत नाही उठल्या सकाळी सकाळी शरण्याचा मूड खूप छान दिसला होता. आणि नंतर मग काय लगेचच ती अशी माझ्याकडे डोळे वटळ पाहत होती. मला वाटलं ती खाते का काय तर मला माहीत नाही. पण आज मला खूप जास्त कामं होते कारण आज श्रावण सोमवार होता फर्स्ट, म्हणून खूप जास्त कामं होते. आणि शरण्याचं इकडे तिकडं तिच्या पप्पाजीसोबत फिरणं आणि तिचा अभ्यास वगैरे चालू होता. ती जोपर्यंत खेळत होती तोपर्यंत मी विराजचा टिफिन वगैरे आटवून घेतलेला होता, कारण सकाळची त्याची स्कूल असल्यामुळे मला खूप जास्त घाई राहते आणि हिचं मधामधात येणं तर खूपच राहते. आणि नंतर मग विराजसोबत ही खेळत होती तोपर्यंत यांचा नाश्ता वगैरे रेडी केला आणि या दोघांना नाश्ता वगैरे दिला. विराज गेला होता स्कूलमध्ये. लगेच गेल्याच्या नंतर मला इतके सगळे कामं दिसले घरामध्ये का बापरे, खूप जास्त असं संताप आल्यासारखं वाटत होता. तरी पण मग सगळे कामं आटपण्याचा प्रयत्न केला आणि माझा ते सिचं लुडबुड चालू होतं. माहीत नाही काय पटर करतो तिथं. हो का? शरण्याचा पाण्याचा खेळ वगैरे खेळून झाल्याच्या नंतर ती माहीत नाही तिची डॉल घेऊन इकडे तिकडे खेळत होती आणि इकडे तिकडे मस्त लपत होती. नंतर तिचे पप्पाजी मोबाईल पाहत होते, ती त्यांच्यासोबत खेळत होती. म्हणून मी पण माझे घरातले वगैरे कामं आटपून घेतले, लवकर झाडझूड वगैरे करून घेतली. आणि मला धुवायचे होते कपडे, तर काय ही मधामधात आपलीच कपडे धुत होती. माहीत नाही आता धुवू लागते पण नंतर समोर माहीत नाही करू लागते की नाही. तर आज श्रावण सोमवार होता म्हणून मी बांगड्या वगैरे घातल्या होत्या, तर माझ्या शरणांनी पण बांगड्या घालून मागितल्या आणि मस्त छान देव वगैरे छान साफ करून घेतले. आणि आमच्याकडे आणला होता बेल फक्त 20 रुपयाचा इतकं एवढंसं दिलं होतं की बापरे, आमच्या इकडे गावाला तर खूप मोठं मिळते. आणि मग श्रावण सोमवार होता म्हणून आज बेल वगैरे व्हायला आणि खूप छान मस्त प्रसन्न वाटत होती सकाळी सकाळी देवाची पूजा केल्यामुळे. आणि नंतर शरण्या झोपली होती, तर तोपर्यंत म्हटलं चल बाकीचे कामं वगैरे आटपून घेतलं. मी तिच्यासाठी वरणभात वगैरे बनवून घेतला आणि नंतर मग लगेच ती उठली वगैरे आणि तिला वरणभात वगैरे चालून दिला. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.